नमस्कार, मी मिलिंद ठोंबरे आदित्य सीड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आलो आपण गणेशपूर या गावामध्ये. प्रगतशील कास्तकार आपल्यासोबत आहे. त्यांनी आपला आदित्य गोल्ड आणि राजनंदिनी हे दोन्ही व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लागवड केली आणि त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटलेलं आहे. आम्ही त्यांच्या गावामध्ये कॅम्पेनिंग करण्यासाठी आलो, तर त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण भाऊकडून जाणून घेऊ की त्यांना राजनंदिनी आदित्य गोल्ड जे पांढऱ्या फुलाचं वाण आहे त्यांना किती उत्पन्न भेटलं आणि त्यांना कसं वाटलं. काका नमस्कार, तुमचं संपूर्ण नाव सांगा. संजय विश्वनाथ गावंडे, गाव गणेशपूर, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. तुम्ही 7755 हे वाण पांढऱ्या फुलाचं लागवड केलं हो. होतं आदित्य सीड्सचं, कसं वाटलं तुम्हाला. हे सर्वात चांगली क्वालिटी वाटली. किती उत्पन्न भेटलं तुम्हाला. कमीत कमी याला 10 चावडी झालेलं. तुम्ही यावर्षी मग लागवड करणार का. नाही हेच करणार आदित्य गोल्ड. अच्छा, अजून तुम्ही कोणतं लावलं. राजनंदिनी राजनंदिनी हे पण आदित्य चांगला आहे. हां. दाना टपोर आहे त्याला अच्छा, आणि त्या कलर एकदम चांगला आहे. भाऊचं म्हणणं आहे की याचा दाना जे टपोरा असल्या कारण त्यांना जास्त उत्पन्न आपल्या व्हरायटीचं भेटलेलं आहे. कोणती हे आदित्य गोल्डचा बी दाना चांगला टपोर आहे तुझा अच्छा, आणि लाख भरपूर आहे त्याला चांगला. म्हणजे गुच्छामध्ये मारला. हां, अच्छा, तर तुमचा मार्केटमध्ये भाव चांगला भेटला का तुम्हाला. दोन्ही याले राजनंदिनी आणि आदित्य गोल्डले चांगला भाव भेटला. अच्छा, तर मंडळी बघू शकतात, तू आदित्य सीड्स या कंपनीचा राजनंदिनी आणि आदित्य गोल्ड एक वाण लागवड केलं त्यांनी आणि त्यांचा दाना एकदम मोठा असल्या कारण मार्केटमध्ये भाऊंना चांगला भाव भेटलेला आहे. यावर्षी पुन्हा पण हेच लावायचं तर भाऊचे खूप खूप आभार. त्यांनी आदित्य फॅमिलीसोबत जोडल्याबद्दल खूप आभार. धन्यवाद भाऊ.